मानुसोबो फुकुओका सान. सान म्हणजे आदरणीय. दुसऱ्या महायुद्धानंतर जगामध्ये जे रसायनांचा वापर फार मोठ्या प्रमाणात व्हायला लागला आणि त्याच्यामुळे आरोग्य धोक्यात आलं. DDT पासून सगळे पुढचे. तर ह्याच्यावरती जपानमधले हे जे शास्त्रज्ञ होते, शेतीशास्त्रज्ञ, त्यांनी एक नैसर्गिक शेतीचा पाया, सेंद्रिय शेतीचा पाया रचला आणि त्यांची जी शेती, नैसर्गिक शेती जी आहे, त्याच्यावरती त्याला जगभरातले लोक शिकायला येत होते, अनुभव येत होते आणि त्यांनी 3 पुस्तकं लिहिली. त्यातल्या एका पुस्तकाचा मराठीमध्ये अनुवाद झाला आणि हे महाराष्ट्रामध्ये चळवळ सुरू झाली. प्रभा भोसले, बळीराजाचे संपादक, त्यांनी 90च्या आसपास ही चळवळ सुरू केली. आणि मानुसोबो फुकुओका सान भारतात आले ते, महाराष्ट्रात आले ते, मुंबईत आले ते. ह्या पुस्तकाचा अनुवाद होऊन सगळ्यांना असं वाटायला लागलं, अरे वा, काय छान, सोपं आहे. यांनी जे काय सांगितलं ते प्रत्यक्षात आमच्या लक्षातच नाही आलं. तर हे नैसर्गिक शेतीचे जनक समजले जातात जगातले. तर यांचं मुख्य तत्व होतं डू नथिंग, म्हणजे आम्ही अर्थ घेतला काहीच करू नका. त्यांचा अर्थ असा होता, त्यांना असं सांगायचं होतं, निसर्गविरुद्ध काही करू नका. निसर्गाच्या ज्या काही रचना आहेत त्याचा अभ्यास करा आणि त्याच्याप्रमाणे कृती करा. हे पुस्तक फ्री डाउनलोड नेटवरती उपलब्ध आहे, ई-बुकमध्ये. आणि ह्याच्यामध्ये अर्ध तत्वज्ञान आहे. शेती आणि तत्वज्ञान. तत्वज्ञान समजल्याशिवाय शेतीच करता येत नाही. तर हे अनेक लोकांचं प्रेरणास्थान होतं, आहे. आणि अत्यंत वैज्ञानिक पद्धतीने निसर्गाच्या रचनांचा अभ्यास करून शेती कशी करता येईल आणि केली पाहिजे याचं त्यांनी एक छान विश्लेषण, स्वतः केलेल्या कामाचा अभ्यास हा पुस्तकातनं मांडला. जरूर हे पुस्तक वाचलं पाहिजे. फक्त विचार करताना हा विचार करायचा, ते जपानमध्ये दररोज पाऊस पडतो, आपल्याकडे पडत नाही. पण मार्गदर्शक म्हणून निसर्गाचे मूलतत्व काय आहेत, निसर्ग कसा वाढतो, याची माहिती या पुस्तकातनं खूप छान आहे.